Hello students, exercise 1.2 क्वेश्चन नंबर 4 पर्यंत आपण डिफरन्सिएशनचा पार्ट पाहिलेला आहे. नाउ लेट्स स्टार्ट फ्रॉम क्वेश्चन नंबर 5. आता इथून ट्रिग्नोमेट्रीची तुमची सुरुवात आहे इन्व्हर्स फंक्शन मध्ये. ठीक आहे, फर्स्ट त्यातला क्वेश्चन नंबर 5 मधला फर्स्ट क्वेश्चन नंबर 5 युजिंग डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह. त्यातला फर्स्ट tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x इक्वल्स π/2. ऍक्च्युअली एक प्रकारे तुम्हाला ते मागे मी जे तुम्हाला फॉर्म्युले बघा म्हणून सांगितलं होतं ना, तर तुम्हाला त्या पेज नंबरवरचं सांगतो एकदा पुन्हा कुठले आपण पाहायचे होते फॉर्म्युले. पेज नंबर 20 वरती जे फॉर्म्युले आहेत ना, त्यातले जे 19, 20, 21 हे एकाच टाईपचे जे 3 फॉर्म्युले आहेत त्याचा हा प्रूफ आहे थोडक्यात. tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x इक्वल्स π/2 किंवा cosec इनवर्स x प्लस sec इनवर्स x इक्वल्स π/2 किंवा sin इनवर्स x प्लस cos इनवर्स x इक्वल्स π/2 हे प्रूव्ह करायचे आपण युजिंग डेरिव्हेटिव्ह असं म्हटलेलं आहे. आणि आपण याचा जो प्रूफ नंतर पाहणार ट्रिग्नोमेट्री मध्ये तो युजिंग ट्रिग्नोमेट्री असणार आहे. आता युजिंग डेरिव्हेटिव्ह प्रूव्ह दॅट tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x इक्वल्स π/2 असं विचारलंय. हा प्रॉब्लेम समजण्यासाठी तुम्हाला आधी मी थोडंसं कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे काय हे तुम्हाला सांगतो. हे ऍक्च्युअली तुम्हाला 11वीत झालेलं आहे. फंक्शनचे टाइप्स असतात, व्हेरियस टाइप्स असतात. त्यामध्ये कॉन्स्टंट फंक्शन नावाचा प्रकार असतो. आता उदाहरणार्थ बघा की fx इक्वल्स x² प्लस 2x प्लस 1 हे पॉलिनॉमियल फंक्शन आहे किंवा याला क्वाड्रॅटिक फंक्शन म्हणलं तरी चालतं, कारण x² ही हायेस्ट त्यातली पॉवर आहे. तसं fx इक्वल्स x हे लिनियर फंक्शन आहे, त्याला आयडेंटिटी फंक्शन देखील म्हणतात. fx म्हणजेच y इक्वल्स x चा जो ग्राफ असतो ना, फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंट मधून जातो, त्याला आयडेंटिटी फंक्शन देखील म्हणतात. तसं fx इक्वल्स कुठलाही एक कॉन्स्टंट घ्या, कुठलाही नंबर घ्या कॉन्स्टंट, ह्याला म्हणायचं कॉन्स्टंट फंक्शन. हे जे इतर फंक्शन्स आहेत की नाही, म्हणजे x च्या जागी तुम्ही काहीही व्हॅल्यू घेतली की ती इथं रिप्लेस करून दरवेळी त्याची व्हॅल्यू चेंज होत राहते. उदाहरणार्थ आता ह्याचा विचार केला तर f(1) म्हणजे x जागी 1 घाला, f(2) म्हणजे x जागी 2 लिहा. इथं बघितलं तर f(0) म्हणजे 0² प्लस 2 इंटू 0 प्लस 1 चा आन्सर 1 येणार. पण कॉन्स्टंट फंक्शनच्या बाबतीत मात्र तसं नसतं. कॉन्स्टंट फंक्शन fx इक्वल्स k कॉन्स्टंट असेल तर f(0) 5 राहणार, f(1) 5 राहणार, f(2) 5 राहणार, f कुठलाही नंबर घ्या f(10) 5 राहणार. याला म्हणतात कॉन्स्टंट फंक्शन. याला म्हणतात कॉन्स्टंट फंक्शन. हा जो ग्राफ असतो तो एक्स ऍक्सिसला पॅरलल असतो. कॉन्स्टंट फंक्शनचा ग्राफ जो असतो तो एक्स ऍक्सिसला किंवा काही वेळेला वाय ऍक्सिसला देखील पॅरलल असतो. अशा प्रकारच्या फंक्शन्सना कॉन्स्टंट फंक्शन म्हणतात. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की fx इक्वल्स कॉन्स्टंट जर k असेल k तर f(0) पण k असणार, f(1) देखील k असणार, f(2) देखील k असणार, f कुठलाही नंबर इक्वल्स काय असणार, k असणार. हे यातून तुम्हाला समजणं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, म्हणजे तुम्हाला हे कळेल. ठीक आहे. ओके, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x इक्वल्स π/2 हे प्रूव्ह करायचं आहे. मग यातल्या या फंक्शनला मी fx असं म्हणतो सुरुवातीला. लेट fx इक्वल्स tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x. आता या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. आता जर इथं y असतं तर मी dy/dx लिहिलं असतं. मग fx आहे तर f' हा त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला dy/dx ऑफ tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x 1/1 प्लस x² प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ cot इनवर्स x मायनस 1/1 प्लस x². दोन्ही टर्म्स सेम आहेत, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे, त्यांची ऍडिशन 0 येईल. म्हणजे f' इक्वल्स काय सांगा 0 आहे. मग मला सांगा ज्या अर्थी डेरिव्हेटिव्ह 0 येतो, एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर 0 येत असेल तर ते फंक्शन काय असलं पाहिजे, कॉन्स्टंट फंक्शन असलं पाहिजे.
ज्या अर्थी मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट काय 0. मग या fx या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ज्या अर्थी 0 आला त्या अर्थी fx हे फंक्शन काय असलं पाहिजे तुमचं कॉन्स्टंट, आणि ते आहेच आहे की ते फंक्शन. कारण tan इनवर्स x ज्यावेळी तुम्ही tan इनवर्स 1 ची व्हॅल्यू सांगता, tan इनवर्स 1 काय असतं सांगा. tan इनवर्स 1 π/4 असतं. ते आन्सर कॉन्स्टंट आहेत ना. π/4 हा अँगल आहे, ते काही व्हेरिएबल नाही आहे. तसं cot इनवर्स x देखील cot इनवर्स 1 देखील π/4 आहे. म्हणजे हे कॉन्स्टंट फंक्शन आहे, लक्षात ठेवा. मग ज्या अर्थी f' इक्वल 0 आहे त्या अर्थी therefore fx must be a constant function. fx must be a constant function. मग याचा अर्थ लेट आपण fx इक्वल्स काय म्हणूया, k म्हणूया. कॉन्स्टंट फंक्शन आहे ना, मग fx इक्वल्स k असणार. ठीक आहे, fx इक्वल्स काय असलं पाहिजे, k. मग आता मी x ला काय व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत वगैरे हे काही समोर इथे डोमेन वगैरे काही मेन्शन केलंय का, नाही. आणि tan आणि cot ला कुठलेही एनी रियल नंबर तुम्हाला चालतात. बघा, लेट fx इक्वल्स k. मग fx इक्वल्स k लागलं तर इक्वेशन देऊ आपण, तर मी देऊनच ठेवतो आता. therefore f ऑफ 0 पण किती असणार सांगा, अर्थात k असणार. f ऑफ 0 पण किती असणार सांगा, k. मग आता मला सांगा f ऑफ 0, कारण हे फंक्शन कुठलं तुमचं कॉन्स्टंट आहे, f ऑफ 0 ची व्हॅल्यू k असणार. आता fx कडे बघा आणि f ऑफ 0 रिप्लेस करा. सांगा tan इनवर्स 0 प्लस cot इनवर्स 0 इक्वल्स k as it is. ठीक आहे. मग सांगा tan 0 0, मग tan इनवर्स 0 किती 0 प्लस cot 90 ची व्हॅल्यू 0 आहे. cot 90 0 आहे, मग cot इनवर्स 0 किती असणार 90. 90 म्हणजे किती सांगा π/2 इक्वल्स k. सो फायनल आन्सर k इक्वल्स किती आलं सांगा π/2. k इक्वल्स किती आलं π/2. मग फ्रॉम इक्वेशन 1 आहे बघा, fx इक्वल्स k आणि k किती मिळालं तुम्हाला π/2. म्हणजे fx इक्वल्स काय मिळालं तुम्हाला थोडक्यात π/2. आणि आता fx रिप्लेस करा. सांगा fx काय होतं वरती बघा. therefore tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x इक्वल्स π/2. हे प्रूव्ह झालं. tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x इक्वल्स π/2. आता हा जो इथला हा एवढा जो पार्ट आहे ना, इथून एवढा, हा प्रत्येक जण वेगवेगळा करू शकतो. बघा की काय म्हणते मी, लेट fx इक्वल्स k कॉन्स्टंट फंक्शन इथपर्यंत ठीक आहे. f ऑफ 0 ची पण व्हॅल्यू k असली पाहिजे, तसं f ऑफ 1 देखील k असलं पाहिजे की नाही. मी हा एवढाच पार्ट होतो तुम्हाला पुन्हा वेगळा करून दाखवतो. इन्स्टेड ऑफ 0 f ऑफ 1 घेतो आता. हे बघा कॉन्स्टंट फंक्शन आहे ना, f ऑफ 1 ची पण व्हॅल्यू काय असली पाहिजे k. मग f ऑफ 1 चा अर्थ काय, तर इथे बघा ना फंक्शन कडे मग कळतो तुम्हाला. सांगा tan इनवर्स 1 प्लस cot इनवर्स 1 इक्वल्स k असलं पाहिजे. हे बघा, पण tan इनवर्स 1 म्हणजे किती π/4, cot इनवर्स 1 म्हणजे किती π/4. हे तरी कळतं ना, tan इनवर्स 1 म्हणजे π/4. अरे tan π/4 किती आहे, tan 45 1, पण tan इनवर्स 1 किती π/4. तसं इज इक्वल टू k. 45 प्लस 45 90 म्हणजे π/2 इक्वल्स k. हे परत मी या स्टेप कशी आलो, k इक्वल्स π/2. k इक्वल्स पाय इथनं पुढे नेहमी कंटिन्यू करा. ओके, तर हा जो पार्ट आहे ना, हा कॉन्स्टंटच्या f ऑफ 0 म्हणजे k असणार आहे, f ऑफ 1 देखील k असणार आहे. पण त्यावेळी हे माहित पाहिजे की tan आणि cot वेळेस कोणत्या व्हॅल्यूज घेतल्या पाहिजेत, तर तुम्ही पटकन स्टँडर्ड अँगल मध्ये जाऊ शकाल. हे मात्र तुम्हाला कळलं पाहिजे. लक्षात आलं. या प्रकारे हा त्यातला फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट करा. Now next, sec inverse x plus cosec inverse x equals π/2. आणि इथे मात्र आता mod of x greater than or equal to 1. कारण काय असतं, सेक कोसेकला कायम -1 प्लस 1 च्या पलीकडच्या आणि अलीकडच्या व्हॅल्यू असतात. तर mod of x greater than 1 म्हणजे x 1 पेक्षा मोठा, आणि mod रिमूव्ह केले की साइन चेंज होतो. -1 येणार त्यावेळी हे बदलणार, -1 च्या अलीकडे आणि +1 च्या पलीकडे. हा याचा अर्थ असतो. mod of x is greater than or equal to 1. थोडक्यात आता मगासारखी मला 0 व्हॅल्यू घेता येणार नाही. थोडक्यात
कारण एक्सला 1 पेक्षा मोठा आहे आणि -1 पेक्षा लहान व्हॅल्यूज घेता येतात, हे असं साईडला तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. आता मी पहिल्यांदा ह्याला fx म्हणून घेतो नेहमीप्रमाणे. लेट fx इक्वल्स sec inverse x plus cosec inverse x differentiating with respect to x, f dash x equals d by dx of bracket मध्ये sec inverse x plus cosec inverse x, the rate of sec inverse x 1 upon mod of x into root of x square minus 1 plus cosec inverse x derivative minus 1 upon mod of x into root of x square minus 1. पुन्हा दोन्ही सेम फंक्शन आहेत, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे, ऍडिशन 0. मग ज्या अर्थी f dash x 0 आहे याचा अर्थ therefore fx must be a constant function. fx must be a constant function. मग कॉन्स्टंट फंक्शनला आपण काय म्हणतो सांगा? लेट fx इक्वल्स k. हे झालं तुमचं इक्वेशन 1. मग fx इक्वल्स k हे जर कॉन्स्टंट फंक्शन असेल तर f ऑफ 1 ची देखील व्हॅल्यू काय असली पाहिजे सांगा? kच असली पाहिजे. f ऑफ 2 ची पण व्हॅल्यू काय असली पाहिजे? kच असली पाहिजे. f ऑफ 1 ची देखील व्हॅल्यू काय असली पाहिजे सांगा? ती देखील k असली पाहिजे. 1 घ्या 2 घ्या, तुम्हाला जे पाहिजे नंबर पाहिजे. मी आता 1 घेतलाय, बाजूला रेफर करून 2 पण घेऊन दाखवतो, लवकर कळेल तुम्हाला 2 घेतली तर. असू द्या, पण आता मी लिहिले तर f ऑफ 1 इक्वल्स काय असलं पाहिजे? k. ह्या काय व्हॅल्यूज घ्यायचा तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला स्टँडर्ड अँगल माहिती पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ cos 0 किती आहे? 1. मग sec 0 पण किती असणार? 1. मग sec 0 जर 1 असेल तर sec इनवर्स 1 काय असणार? 0 असणार. हे यायला पाहिजे. बरं, f ऑफ 1 इक्वल्स k. आता f ऑफ 1 साठी तुम्ही या फंक्शन कडे बघा. हे बघा, f ऑफ 1 पाहिजे ना, म्हणजे sec इनवर्स 1 प्लस कोसेक इनवर्स 1 इक्वल्स काय सांगा? इक्वल्स k. आता मला परत बघा, sec 0 ची व्हॅल्यू काय लिहून दाखवतो सांगा. sec 0 किती? 1. मग sec इनवर्स 1 किती? 0. sec इनवर्स 1 0. आता मला sin 90 ची व्हॅल्यू सांगा. sin pi by 2. sin 90 किती आहे? 1. मग cosec 90 पण किती आहे सांगा? cosec 90 1. मग cosec इनवर्स 1 किती असणार? cosec इनवर्स 1 90. cosec इनवर्स 1 म्हणजे 90 इक्वल्स काय आहे? k. देअरफॉर थोडक्यात k काय मिळालं तुम्हाला? pi by 2 मिळाला. आता k pi by 2 मिळाला की फ्रॉम इक्वेशन 1 म्हणायचं. फ्रॉम इक्वेशन 1 हा काय आहे सांगा? fx इक्वल्स k. k म्हणजे किती? pi by 2. आणि आता fx काय पुन्हा रिप्लेस करून टाका. म्हणजे इथं काय येणार? fx जागी आता sec इनवर्स x प्लस cosec इनवर्स x इक्वल्स pi by 2 येणार. आता हा जो पार्ट आहे ना, हा हे बघा, मी f ऑफ 2 देखील k ने करून दाखवतो. सांगा f ऑफ 2 इक्वल्स k. आता f ऑफ 2 करतात मी फंक्शन कडे बघा. sec इनवर्स 2 प्लस cosec इनवर्स 2 याची व्हॅल्यू k. आता sec इनवर्स 2 मला पहिल्यांदा cos 60 ची व्हॅल्यू सांगा. cos 60 म्हणजे cos pi by 3. cos pi by 3 cos 60 हाफ. मग sec 60 किती? sec 60 2. मग sec इनवर्स 2 किती? 60 म्हणजेच ऍक्च्युअली तो खरं pi by 3 लिहायला पाहिजे, पण कळवून मी 60 देतो. प्लस आता मला cosec इनवर्स 2 आहे ना, हा. आता 62 झालं. आता cosec इनवर्स 2 पाहिजे आपल्याला. cosec इनवर्स 2 ठीक आहे. sin 30 ची व्हॅल्यू किती आहे सांगा? sin 30 हाफ. मग cosec 30 किती? 2. cosec 30 किती? 2. मग cosec इनवर्स 2 किती? 30. हे 30 म्हणजे pi by 6 खरं ठरलेलं पाहिजे. मग 60 प्लस 30 इज इक्वल टू k ॲज इट इज, म्हणजे 90 इक्वल्स k. अरे 90 म्हणजेच किती? pi by 2 इक्वल्स k. थोडक्यात k किती मिळालं तुम्हाला? परत k ची व्हॅल्यू pi by 2 मिळाली. नेहमीसारखं कंटिन्यू केलं असतं. म्हणजे या व्हॅल्यूज काय घ्यायचा हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. फक्त योग्य त्या व्हॅल्यूज घ्या.
ज्या आपल्याला स्टँडर्ड अँगलशी रिलेटेड असतील त्याच व्हॅल्यू घ्यायची. ओके ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 काय विचारले बघा. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हे साधारण चेन रूलचे वगैरे प्रॉब्लेम आहेत, थोडे कॅल्क्युलेशन जास्त असलेले क्वेश्चन आहेत. ओके. पहिला क्वेश्चन आहे y इक्वल्स, आपण लिहिताना y इक्वल्स लिहायचं, y इक्वल्स tan इनवर्स log x, y इक्वल्स tan इनवर्स log x. ठीक आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy by dx इक्वल्स d by dx ऑफ tan इनवर्स log x. आता तुम्हाला साइन इनवर्स x पासून कोसेक इनवर्स x पर्यंतचे सगळे फॉर्म्युले एकदा रिवाइज करायचे आणि नंतर ते समथिंग मध्ये रिवाइज करायचे. म्हणजे एक करून दाखवतो मी, सगळे आता काही म्हणणार नाही. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स x 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स समथिंग 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस समथिंग स्क्वेअर इनटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह. तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x, पहिले मी x म्हणते बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स x 1 upon 1 plus x square. Derivative of tan inverse something 1 upon 1 plus something square into something चा derivative. बघ, derivative of tan inverse x ह्याला x म्हणा 1 upon 1 plus something square log x चा bracket square into something चा derivative 1 upon x. Final answer 1 upon हे x as it is into bracket हे 1 plus log x चा bracket square. हे ट्वाइस log x होत नाहीत कारण तो log x चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. हे फायनल आन्सर dy by dx. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. y इक्वल्स कोसेक इनवर्स e रेस टू मायनस x. y इक्वल्स कोसेक इनवर्स e रेस टू मायनस x. आता बऱ्याचदा टेक्स्ट बुक मध्ये मॉड्युलस साइन देत नाही, पण तुम्ही ती लिहायची सवय ठेवायची बरं का, लक्षात ठेवायचं. बघा, डिफरन्शिएटिंग with respect to x dy by dx equals d by dx of cosec inverse e raised to x. त्याला मी कव्हर करून समथिंग म्हणणार आहे. पहिले cosec inverse x चा डेरिव्हेटिव्ह सांगा. डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec inverse x minus 1 upon mod of x into root of x square minus 1. मग something into root of something square minus 1 into d by dx of something मी जे कव्हर केलं होतं त्याचा डेरिव्हेटिव्ह. बघा, मायनस 1 अपॉन मॉड ऑफ e रेस टू मायनस x इंटू रूट ऑफ e रेस टू मायनस 2x मायनस 1 मॉड कंप्लीट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू समथिंग इंटू समथिंग चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे मायनस x चा डेरिव्हेटिव्ह. ई रेस टू समथिंगच आहे, ते वेगळं काहीतरी आलं की समथिंग. साधं मायनस एक्स आलं तरी समथिंग म्हणायचं. मायनस इंटू मायनस प्लस 1 होतील, मायनस इंटू मायनस हे येतील प्लस 1. न्यूमरेटर मध्ये ई रेस टू मायनस एक्स अपॉन मॉड ऑफ ई रेस टू मायनस एक्स इंटू रूट ऑफ ई रेस टू मायनस एक्स मायनस 1 मॉड कंप्लीट. ही टर्म कॅन्सल होईल. हे फायनल आन्सर 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ e raised to minus 2x minus 1. आता कदाचित हे थोडंसं सिम्प्लिफाय कसं होऊ शकतं माहिती आहे, ह्याला 1 अपॉन e raised to 2x लिहून क्रॉस मल्टिप्लाय केलं की डिनॉमिनेटरचं रूट बाहेर पडेल आणि ते हवं तर तुम्हाला न्यूमरेटर मध्ये घेता येईल. जर तुमचं फायनल आन्सर त्या फॉर्म मध्ये असेल, तर आपण जे मी कंटिन्यू करून जातो वाटलं तर बघा असेल तर हे बघा, हे नाही मायनस 2x त्याला काय लिहितो बघा मी इथं दाखवतो 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 अपॉन e रेस टू 2x ते मायनस 2x आहे, पुढचे मायनस 1 आहे. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस e रेस टू 2x अपॉन e रेस टू 2x. आता तुम्हाला हे कळलं पाहिजे e रेस टू 2x म्हणजे ऍक्च्युअली टर्म काय असते म्हणजे काय बघा, e रेस टू x चा तो स्क्वेअर असतो म्हणजे मल्टिप्लिकेशन झालं 2x होतात ना, मग ह्याचं रूट खाली बाहेर पडतो म्हणजे असं बघा 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ
1 मायनस ई रेस टू 2x अपॉन ई रेस टू एक्स, हे तेवढं रूट मधनं बाहेर काढले आणि हे न्यूमरेटर मध्ये घेऊन तुम्हाला फायनल आन्सर लिहिता येत. हे पण बरोबर आहे, हेही बरोबर आहे. पुस्तकात जे असेल त्यानुसार आन्सर लिहा. ओके. y equals cot inverse x cube हे नेक्स्ट फंक्शन आहे. डिफरेंशिएटिंग with respect to x, dy by dx equals d by dx of cot inverse x cube. पहिल्यांदा डेरिवेटिव ऑफ cot inverse x minus 1 upon 1 plus x square. Derivative of cot inverse something minus 1 upon 1 plus something square into d by dx of something. तो डायरेक्ट 3x मिळाला तरी चालतो. Equals minus 1 upon 1 plus x raised to 6 into x cube चा derivative 3x square. Final answer minus 3x square upon 1 plus x raised to 6. Now next question. Y equals cot inverse 4 raised to x. पुन्हा एकदा differentiating with respect to x, dy by dx equals d by dx of cot inverse 4 raised to x. The rate of cot inverse something minus 1 upon 1 plus something square into d by dx of something minus 1 upon 1 plus 4 raised to 2x cancel multiplication into the rate of a raised to x log a. Final answer minus 4 raised to x log 4 upon 1 plus 4 raised to 2x. Now next question. Y equals tan inverse root x. Y equals tan inverse root x. आता थोड्याफार स्टेप्स तुम्ही डायरेक्ट करणार. हे डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहिणार नाही. डायरेक्ट dy by dx equals d by dx of tan inverse root x. हे समथिंग आहे. The rate of tan inverse something 1 upon 1 plus something square into something चा root x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 root x. हे असं मी डायरेक्ट म्हणतो. म्हणजे फायनल आन्सर 1 अपॉन हे 2 रूट एक्स मी आधी लिहितोय 2 रूट एक्स आणि इनटू ब्रॅकेट हे झाले 1 प्लस एक्स आणि रूट एक्स चा स्क्वेअर काय सांगा एक्स आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता यातला साइन इनव्हर्स चा क्वेश्चन सोडून मी जरा पुढे जातोय. सगळ्यात शेवटी तो करून दाखवणार, जरा जागा जास्त लागते. बाकी पुढचा बघा. y इक्वल्स cos इनव्हर्स 1 मायनस x स्क्वेअर. y इक्वल्स cos इनव्हर्स 1 मायनस x स्क्वेअर. ठीक आहे. बघा dy by dx equals d by dx of cos inverse 1 minus x square. आता हे सगळं समथिंग आहे. the rate of cos inverse something the rate of cos inverse something minus 1 upon root of 1 minus something square 1 minus x square चा square into त्या something चा डेरिव्हेटिव्ह. त्यातला 1 चा 0 आणि मायनस साइन ॲज इट इज x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x. मायनस मायनस प्लस झाले ट्वाइस x. आता रूट मध्ये लक्ष द्या. रूट मध्ये नीट लक्ष द्या. 1 ॲज इट इज. मायनस साइन आत जाणार. त्याच वेळेला मी स्क्वेअर पण करतोय. फर्स्ट टर्म स्क्वेअर 1 प्लस लास्ट टर्म स्क्वेअर x रेस टू 4. तो स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे बरं, पण मागचं मायनस साइन आहे म्हणून x रेस टू 4 निगेटिव्ह आहे. आता दोघांचा प्रोडक्ट त्याचे डबल 2x स्क्वेअर. ती टर्म निगेटिव्ह आहे पण मागे निगेटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह 2x स्क्वेअर. नेक्स्ट स्टेप प्लस 1 मायनस 1 कॅन्सल 2x अपॉन स्क्वेअर रूट ऑफ. आता हा x स्क्वेअर आणि x स्क्वेअर मी कॉमन काढतोय. सांगा x स्क्वेअर कॉमन काढले. यातले कोण राहिले सांगा 2 राहिले. यातले कोण राहिले 2. यातले कोण राहिले मायनस x स्क्वेअर राहिले. मायनस x स्क्वेअर त्यातले राहिले. x स्क्वेअरचं रूट x बाहेर पडलं. 2x अपॉन x इंटू रूट ऑफ 2 मायनस x स्क्वेअर x x कॅन्सल झाले.
final answer 2 upon root of 2 minus x square हा त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे. ओके ओके नेक्स्ट क्वेश्चन y equals sin inverse x raised to 3 by 2. Differentiating with respect to x, dy by dx equals d by dx of sin inverse x raised to 3 by 2. Derivative of sin inverse something 1 upon root of 1 minus something चा square x raised to 3 by 2 चा square. मी पुन्हा लिहितो sin inverse something minus 1 upon root of 1 minus something चा square into d by dx of something x raised to 3 by 2 equals 1 upon root of 1 minus. आता हे मल्टिप्लिकेशन ऑफ पॉवर्स होणार, 2 2 कॅन्सल होतील, 1 minus x cube x raised to 3 by 2 x raised to n चा डेरिव्हेटिव्ह वरचं पुढे आणायचं n into x raised to यातून एक कमी करायचं म्हणजे x raised to half. आता x raised to half म्हणजेच रूट x म्हणजे न्यूमरेटर मध्ये झाले 3 रूट x x raised to half आहे 3 रूट x अपॉन 2 रूट ऑफ 1 minus x cube हे तुमचं फायनल आन्सर असेल. ओके नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघतो. y equals cos cube of cos inverse x cube cos cube of cos inverse x cube असं फंक्शन आहे. सोपं आहे. सगळ्यात पहिल्यांदा cos cube थीटा म्हणायला. cos cube थीटा म्हणजे cos थीटाचा ब्रॅकेट क्यूब इक्वल्स ही स्टेप महत्वाची आहे. मी अजून डेरिव्हेटिव्ह घेत नाहीये. cos इनवर्स x क्यूब सब ब्रॅकेट क्यूब या सगळ्याचा ब्रॅकेट ही स्टेप महत्वाची. मग cos आणि cos इनवर्स अपोजिट ऑपरेशन्स आहेत. पहिले 6 फॉर्म्युले आठवा. cos ऑफ cos इनवर्स थीटा म्हणजे नुसता थीटा असतो म्हणजे इक्वल्स x क्यूब आणि त्याचा परत क्यूब आहे तो वरचा आणि x रेस टू 3 3 जा 9 झाले. आता हे तुमचं फंक्शन y इक्वल्स x रेस टू 9 झालं आणि मग लास्ट स्टेप मध्ये dy बाय dx इक्वल्स 9 इंटू x रेस टू 8 हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. 9 इंटू x रेस टू 8 दिस इज द फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन याला सिमिलर आहे बघा. y इक्वल्स sin raised to 4 of sin inverse root x असा तो प्रॉब्लेम आहे. sin raised to 4 थीटा म्हणजे sin थीटा raised to 4 म्हणजे y इक्वल्स sin ऑफ sin inverse root x raised to 4. आता sin ऑफ sin inverse अपोजिट ऑपरेशन्स कॅन्सल झाले, फक्त root x राहिले raised to 4. मग रूट एक्स म्हणजे रेस टू हाफ इंटू 4 म्हणजे स्क्वेअर झाला म्हणजे थोडक्यात y इक्वल्स काय झाले x स्क्वेअर झाले आणि मग dy बाय dx इक्वल्स फायनल आन्सर x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह ट्वाइस x हे त्याचं फायनल आन्सर. ओके नाउ दॅट रिमेनिंग क्वेश्चन कुठला तरी तो 7th का 8th 6th क्वेश्चन आहे. y equals sin inverse root of 1 plus x square upon 2. तेव्हा हे सगळं रूट इन्क्लुडिंग रूट सगळं झालं सगळं एव्हरीथिंग. बघा आता चेन रूल कसा वाढत जातो बघा. dy by dx equals d by dx of sin inverse root of 1 plus x square upon 2. Derivative of sin inverse something 1 upon root of 1 minus त्या समथिंगचा स्क्वेअर म्हणजे रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 चा स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ समथिंग म्हणजे रूट सकट सगळं झाकलं होतं हे समथिंग होतं लक्षात इक्वल्स 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस चला रूटचा स्क्वेअर म्हणजे आतली क्वांटिटी 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू
डेरिवेटिव ऑफ रूट समथिंग 1 अपॉन 2 रूट समथिंग इंटू आतला समथिंगचा डेरिवेटिव्ह कोणाचा सांगा डी बाय डी एक्स ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 चा डेरिवेटिव्ह इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल सांगा 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ काय झालं सांगा हे 2 मायनस 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू 1 अपॉन 2 रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर हे रूट आहे ना मी बाजूला केलं बघा अपॉन रूट हे बाजूला केले ठीक सांगा पण हे बाय 2 म्हणजे कोइफिशियंट आहे हाफ 1 चा डेरिवेटिव्ह 0 आणि एक्स स्क्वेअर चा डेरिवेटिव्ह 5 6 ठीक आहे आता पुढची स्टेप बघा हा 2 याच्याशी कॅन्सल हा पार्ट सिम्प्लिफाय होतो 2 मायनस 1 म्हणजे 1 बघा नीट लक्ष द्या 1 अपॉन मी रूट लहान करतो बरं का ते रूट कमी केलं मी 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन रूट 2 मी खाली बाजूला काढले हे रूट 2 बाजूला काढले पुढं इंटू 1 अपॉन 2 रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन रूट 2 आणि हे इंटू एक्स शिल्लक आहेत आता मला इथं सांगा खालच्या खाली रूट 2 इंटू रूट 2 किती आले 2 मग हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील की नाही आणि वरचा आन्सर x इंटू 1 म्हणजे x आणि ह्याला जर मी या दोघांना एका रूट मध्ये घेतलं तर 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर एका रूट मध्ये घेतले न्यूमरेटर मध्ये x ॲज इट इज a प्लस बी a मायनस बी म्हणजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे त्याचं फायनल आन्सर x अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स रेस टू 4 ओके हा क्वेश्चन नंबर 6 कंप्लीट झालाय इथपर्यंत सोडवून ठेवा आणि आता मात्र ह्याच्या पुढे तुम्हाला 11वीचे पण ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आले पाहिजेत शिवाय 12वीचे डेरिव्हेटिव्हचे यायला पाहिजेत तर एवढा पार्ट आता लर्न करायला चालू करा 11वी ट्रिग्नोमेट्री आणि पेज नंबर 20 वरती जे फॉर्म्युले दाखवलेत मी ते बाय हार्ट करून घ्या